या व्हिडिओत ज्या व्यक्तीला मारहाण होत आहे तो एक शिक्षक आहे। गुरु आणि शिष्याच्या पवित्र नात्याला त्याने काळीमा फासली म्हणून भर रस्त्यात त्याला मारहाण केली जात आहे। हा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरात घडलाय। राहुल जगन्नाथ अहिरे असं मारहाण झालेल्या शिक्षकाचं नाव आहे। तो धरणगाव शहरातील एका शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून सेवारत आहे। त्याच्यावर एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। गेल्या 3 ते 4 वर्षांपासून तो विद्यार्थिनीला छळत होता। शेवटी त्रास असह्य झाल्याने पीडित विद्यार्थिनीसह तिच्या नातेवाईकांनी त्याला भर रस्त्यातच बेदम मारहाण केली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय। या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून शिक्षकावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक झाली आहे। धक्कादायक बाब म्हणजे संशयित आरोपी राहुल अहिरे याने पीडित विद्यार्थिनीचे काही फोटो आणि व्हिडिओ काढलेले होते। ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिला ब्लॅकमेल करत होता असंही पोलिसांनी सांगितलं। धरणगाव शहरातील एका शैक्षणिक संस्थेमध्ये एक शिक्षक कार्यरत होता। त्याचं नाव आहे राहुल जगन्नाथ अहिरे आणि त्या शाळेमध्ये देखील ती पीडिका शिकत होती। त्या पीडितेचा त्या शिक्षकांनी विश्वास संपादन करून तिच्यावर त्यांनी वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याबाबत तिच्या आईने काल पोस्टेला तक्रार दिली। त्या अंतर्गत आपल्या पोलीस स्टेशनला BNS 64, 75, 77, 78 आणि पोक्सो ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि आम्ही तात्काळ आरोपीतास अटक देखील केलेली आहे। सर, तो पीडितेचे काही खासगीतले व्हिडिओ फोटो त्याने काढले होते, त्याच्या आधारे तो ब्लॅकमेलिंग करत होता विद्यार्थ्यांनी। हो, पीडितेच्या आईने तिच्या तक्रारीमध्ये तीच म्हटलं होते तो ते तिचे काही फोटोज होते किंवा त्यांच्या कुटुंबियांना धमकावून वगैरे धमकावण्याची किंवा त्यांना त्यांच्या जीविताची भीती दाखवून तो वेळोवेळी तिला ते ब्लॅकमेल करत होता आणि त्याने तिच्याशी वेळोवेळी ते शारीरिक संबंध केले होते। त्याबाबत आपल्याला तक्रार प्राप्त झाल्याने आपण तात्काळ त्यांची तक्रार पोस्टेला दाखल करून घेतली आणि आरोपीतास देखील अटक केलेली आहे आणि आता आम्ही आज त्याला माननीय न्यायालयात हजर करतो आहोत। सर, किती दिवसापासून हे लेडीज होतं विद्यार्थ्यांचं? पीडिताई 2022 मध्ये त्या शाळेमध्ये इयत्ता 9वी शिकत असताना तेव्हा त्याने त्या शिक्षकाने तिचा विश्वास संपादन केला होता। ते आज तागायत त्यांनी तक्रार दिलेली होती। सर, विश्वास संपादन केलं म्हणजे विद्यार्थिनीला काही पास करण्यासाठी किंवा अधिक मार्क देण्याचा विष दाखवला होतो, नेमकं काय? नाही, वेळोवेळी फक्त तिच्या क्लासवर जाऊन तिच्यावर लक्ष ठेवून चांगलं ते गोड बोलून थोडं संमोहित करून थोडं तिच्याशी विश्वास संपादन केला होता तिचा त्यांनी। राज्यात सध्या महिला अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत। त्यातच जळगावात देखील शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। या प्रकरणात अटकेत असलेला शिक्षक सध्या पोलीस कोठडीत आहे। त्याच्या चौकशीत अजून काय माहिती उघड होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। प्रशांत बदाने, लोकमत.com, जळगाव।